नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पत्रव्यवहार जो आहे तो पत्रव्यवहार आपण बघणार आहोत. तर चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण 6, 7 आणि 8 हे 3 जे प्रकरण आहे हे आपल्याला घटक क्रमांक 3 मध्ये दिसून येतात. तुम्ही बघा, तुमचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये तुमचे घटक जे आहे ते घटक तुम्हाला दिलेले आहे आणि त्यानंतर अनुक्रमणिकेमध्ये तुमचे प्रकरण जे आहे ते प्रकरण दिलेले आहे. तर तिथे जर बघितलं गेलं तर 6वं, 7वं आणि 8वं हे तिन्ही प्रकरणं पत्रव्यवहाराशी संबंधित आहे आणि या पत्रव्यवहाराच्या संदर्भामध्ये आपल्याला एकूण प्रश्नपत्रिकेमध्ये 18 मार्काचे प्रश्न जे आहे ते प्रश्न विचारले जात असतात. आणि प्रश्न 7वा जो आहे या 7व्या प्रश्नामध्ये आपल्याला एकूण 3 पत्र विचारलेले असतील आणि त्यातले 2 पत्र जे आहे ते 2 पत्र आपल्याला सोडवायचे आहे. मग तिथे जर विचार केला गेला तर 10 मार्काचा प्रश्न जो आहे तो 10 मार्काचा म्हणजे एकूण 18 मार्काचा प्रश्न तिथे असणार आहे आणि आपण तिथे किती सोडवणार आहोत? 18 नाही, 15 मार्काचा प्रश्न असेल, आपण तिथे 2 म्हणजे 10 मार्काचा प्रश्न जो आहे म्हणजे 2 पत्र जे आहे ते 2 पत्र आपण सोडवणार आहे. आणि 3 मार्क जे आहे हे 3 मार्क आपल्याला आपले ऑब्जेक्टिव्ह जे आहे रिकाम्या जागा ज्या आहे तिथे तो पहिला जो प्रश्न आहे त्यातले 3 जे विचारले जातील किंवा संज्ञा द्या, इथे कुठेतरी बाकीचे 3 मार्काचा प्रश्न जो आहे तो प्रश्न आपल्याला विचारणार आहेत. म्हणजे या घटकाचा जर विचार केला गेला तर एकूण 13 मार्काचे प्रश्न जे आहे ते 13 मार्काचा उत्तर जे आहे ते 13 मार्काची उत्तरं आपल्याला लिहायचे आहे. प्रश्न किती मार्काचे विचारणार आहे ते 18, परंतु तिथे आपल्याला जो पर्याय दिलेला असतो की 5 पैकी 2 सोडवा, 5 पैकी 3 सोडवा, तर त्या पर्यायाला अनुसरून आपल्याला तिथे 13 मार्काची उत्तरं जी आहे ती 13 मार्काची उत्तरं लिहायची आहे. मग विचार जर केला गेला तर आपल्याला हे जे प्रकरण आहे हे तिन्ही प्रकरणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचे असतील. आणि मी तुम्हाला तिथे जे आहे तिसरं प्रकरण जे आहे भागविक्रीचं हे प्रकरण सुरू करतानाच सांगितलेलं होतं की 3रं, 4थं, 5वं, 6वं, 7वं, 8वं हे तिन्ही प्रकरणं एकमेकांशी संबंधित असणार आहे. तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण कशाचा अभ्यास केला? भागविक्रीचा. मग भागविक्रीचा अभ्यास केला. भागविक्री कोणाला केली जाते? सभासद किंवा भागधारक. मग त्यांच्याशी होणारा पत्रव्यवहार आपण सभासदांशी पत्रव्यवहारामध्ये बघणार आहोत. त्यानंतर कर्जरोख्यांची विक्री. तर याच्यामध्ये आपण कर्जरोखे म्हणजे काय, कर्जरोख्यांची विक्री संदर्भात कोणत्या अटी तरतुदी आहे याची चर्चा केली आणि त्याला अनुसरून आपल्याला कर्जरोखे खरेदी करणारे जे कर्जरोखेधारक आहे यांच्याशी होणारा पत्रव्यवहार बघायचा आहे. आणि पुढे ठेवी जे आहे ते ठेवीचं प्रकरण बघितलं आणि ठेवी कंपनीमध्ये जे ठेवी ठेवणाऱ्या व्यक्ती असतात त्यांना ठेवीदार म्हटलं जातं, ते कंपनीचे धनको असतात. मग ह्या ठेवीदारांशी पत्रव्यवहार जो आहे तो पत्रव्यवहार केला जातो. याचा विचार जो आहे तो ठेवीदारांशी पत्रव्यवहार याच्या बाबतीत आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे इथे जर आपण बघितलं गेलं तर पत्रव्यवहार जो आपल्याला दिलेला आहे हा पत्रव्यवहार कंपनीचे भांडवल उभारण्यासाठी, कंपनीची भांडवल उभारणी जी आहे ती उभारणी करण्यासाठी जे घटक संबंधित आहेत त्या घटकांशी होणारा पत्रव्यवहार जो आहे तो पत्रव्यवहार प्रामुख्याने आपल्याला बघायचा आहे. आता पत्रव्यवहार म्हटल्यानंतर आपल्याला नवीन विषय नाही, आपल्या दैनंदिन जीवनातून तर आपण मान्यच केलेलं आहे की पत्रव्यवहार आपल्या दैनंदिन जीवनातून नामशेष झालेला आहे. परंतु व्यावसायिक जगतामध्ये पत्रव्यवहाराचं महत्त्व आजही मोठ्या प्रमाणात टिकून असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे पत्रव्यवहाराचं महत्त्व व्यावसायिक जगतामध्ये आजही आहेच. आपण कोणत्या अनुषंगाने ते महत्त्व आहे त्याचाही विचार जो आहे तो विचार आपण केलेला आहे की कंपनीची प्रतिमा तिथून त्या पत्रातून दिसते. त्याचप्रमाणे न्यायालयीन पुरावा, कायदेशीर पुरावा म्हणूनही पत्राचा वापर जो आहे तो पत्राचा वापर होत असतो. असे वेगवेगळ्या घटकांवरती इयत्ता 11वीमध्ये आपण चर्चा जी आहे ती चर्चा केलेली आहे. आणि पत्रव्यवहार जो आहे तर पत्रव्यवहाराचा आराखडा जो आहे किंवा नमुना जो आहे तो नमुना आपण इयत्ता 11वीमध्ये व्यवस्थित आणि सविस्तरपणे जो आहे तो सविस्तरपणे अभ्यासलेला आहे. मग तिथे व्यावसायिक पत्र जे आहे ते व्यावसायिक पत्रातून कंपनीची एक प्रकारे प्रतिमा तयार होत असते. त्यामुळे पत्रव्यवहार करताना कोणती काळजी घेतली पाहिजे याही घटकांचा आपण विचार केलेला आहे. त्यानंतर पत्रामध्ये कंपनीचं नाव कुठं आलं पाहिजे, अंतर्गत पत्ता कुठे आला पाहिजे,
विषय कुठे असला पाहिजे, या सगळ्या घटकांचा विचार जो आहे तो विचार आपण इयत्ता 11वी आपण केलेला आहे. त्यामुळे नव्याने आपण त्याचा विचार जो आहे तो विचार आपण इथे करणार नाही आहे. आणि तुम्हाला हेही आठवत असेल की इयत्ता 11वीमध्येच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कंपनीचं नाव जे आहे, कंपनीचं शीर्षक जे आहे तर ते शीर्षक तुम्ही स्वतः तयार करा आणि अंतर्गत पत्ता जो आहे तो अंतर्गत पत्तासुद्धा तुम्ही स्वतः तयार करा. कारण आपण स्वतः तिथे काहीतरी तयार केलेलं आहे, याचं म्हणजे इतरांपेक्षा आपलं काहीतरी वेगळं तिथे पेपरमध्ये दिसण्याचा हे जे आहे दिसण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न होईल. त्यामुळे शक्य झालं तर कंपनीचं नाव जे आहे ते नाव आणि अंतर्गत पत्ता जो आहे तो पत्ता तुम्ही स्वतः तयार करावा अशी माझी तुम्हाला विनंती असेल. आता आपल्याला बघायचं आहे सभासदांशी पत्रव्यवहार. आता सभासदांशी पत्रव्यवहार याच्यामध्ये प्रामुख्याने आपण काय बघणार आहोत तर सभासदांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने कोणती काळजी घ्यावी. त्यानंतर सभासदांशी पत्रव्यवहाराचे प्रसंग आणि नमुनापत्रे हे 3 घटक आपल्याला बघायचे आहे. आता सभासदांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने काय घ्यावायची काळजी. आपण बघितलंय की कंपनी जी आहे ही कंपनी एक कृत्रिम व्यक्ती मानली गेलेली आहे, परंतु तिथे जे आहे कृत्रिम व्यक्ती आहे. कृत्रिम व्यक्ती म्हणजे काय तर तिला एखाद्या व्यक्तीला ज्याप्रमाणे हात पाय डोळे इतर बाह्य अवयव आहे तसे कंपनीला नाही आहे, परंतु कंपनी व्यक्तीप्रमाणे सगळे व्यवहार करू शकते. मालमत्ता खरेदी करू शकते, न्यायालयात दावा दाखल करू शकते, त्याचप्रमाणे पत्रव्यवहार करू शकते. मग कंपनीचा पत्रव्यवहार जो आहे हा पत्रव्यवहार कंपनीच्या वतीने कंपनीचा चिटणीस सांभाळत असतो. याचा विचार जो आहे तो विचार आपण इयत्ता 11वीमध्ये केलेला आहे. मग आता इथे आपल्याला प्रामुख्याने सभासदांशी पत्रव्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी आणि पत्रव्यवहाराचे प्रसंग आणि नमुनापत्रे जे आहे याचा विचार जो आहे तो विचार प्रामुख्याने या प्रकरणामध्ये आपल्याला करायचा आहे. तर सर्वप्रथम आपल्याला तिथे भागधारक किंवा सभासद जे आहे या सभासदांचा विचार जो आहे तो भागधारक किंवा सभासदांचा विचार आपल्याला करायचा आहे. आता भागधारक जे आहे हे भागधारक कंपनीचे खरे मालक असतात. भागधारक जे आहे हे भागधारक कंपनीचे खरे मालक असतात, कारण त्यांनी कंपनीला मालकीचे भांडवल जे आहे ते मालकीचे भांडवल पुरवलेले असते, परंतु ते संख्येने जास्त असतात, विखुरलेले असतात आणि त्यांचा स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय असतो आणि कंपनीच्या कामकाजासाठी आवश्यक जे ज्ञान आहे किंवा कंपनीच्या कामकाजासाठी आवश्यक ते ज्ञान जे आहे ते ज्ञान त्यांच्याजवळ असेलच असं नाही. त्यामुळे ते आपल्यामधून प्रतिनिधीची निवड करत असतात आणि ते कंपनीच्या दैनंदिन कामकाजामध्ये सहभागी जे आहे ते सहभागी होत नाही, परंतु ते खरे मालक असतात आणि त्यांनी आपलं भांडवल जे आहे ते भांडवल कंपनीमध्ये जे आहे ते कंपनीमध्ये त्यांनी भांडवल गुंतवलेलं असतं आणि ते आपल्यामधून प्रतिनिधी म्हणून संचालक मंडळाची नेमणूक जी आहे ती संचालक मंडळाची नेमणूक तिथे करत असतात आणि कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून चिटणीस जो आहे हा चिटणीस ओळखला जात असतो. मग इथे कंपनीचं संचालक मंडळ जे आहे ते संचालक मंडळ आणि कंपनीचे भागधारक किंवा कंपनीचे जे सभासद आहे यांच्यामधला दुवा म्हणून तिथे चिटणीसाला कामकाज जे आहे ते कामकाज करावं लागतं आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रसंगी चिटणीसाला तिथे सभासदांशी किंवा भागधारकांशी पत्रव्यवहार करावा लागत असतो. मग संचालक मंडळ जे आहे हे संचालक मंडळ कंपनीच्या व्यवस्थापनाचं कामकाज जे आहे ते कामकाज बघत असतं. मग कंपनीच्या बाबतीमध्ये महत्त्वाचे निर्णय जे आहे ते निर्णय घेणं किंवा कंपनीच्या बाबतीतलं एकंदर व्यवस्थापनाचं कामकाज हे संचालक मंडळ करत असतात. मग संचालक मंडळाने जे काही निर्णय घेतलेले आहे किंवा भागधारकांशी संबंधित जे काही घटक आहे त्याची माहिती त्यांना देण्यासाठी चिटणीसाला वेगवेगळ्या प्रसंगी त्यांच्याशी पत्रव्यवहार करावा लागत असतो. आता इथे जर सभासदांचा किंवा भागधारकांचा विचार जर केला गेला तर ते कंपनीचे मालक आहे आणि त्यांनी कंपनीला मालकीचं भांडवल पुरवलेलं आहे, त्या अनुषंगाने त्यांनी कंपनीच्या दैनंदिन कामकाजात सहभागी होणं आवश्यक आहे, परंतु ते कंपनीच्या दैनंदिन कामकाजामध्ये सहभागी होत नाही. मग त्यामुळे कंपनीचं जे काही कामकाज चालतं आहे किंवा त्यांच्या संबंधित ज्या काही बाबी आहे या सगळ्या बाबींची माहिती देण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी पत्रव्यवहाराचा वापर केला जातो आणि हा पत्रव्यवहार कंपनीचा चिटणीस जो आहे हा कंपनीचा चिटणीस तिथे पार पाडत असल्याचं आपल्याला
दिसतंय. आता तिथे जे आहे तर चिटणीसाने या सभासदांशी पत्रव्यवहार करताना विशेष दक्षता आणि काळजी जी आहे ती काळजी घेणं आवश्यक असते. आता वेगवेगळ्या प्रसंगी, कारण तिथे जे आहे त्यांनी मालकीचं भांडवल पुरवलेलं आहे आणि ते कंपनीचे मालक असतात, त्यामुळे वेगवेगळ्या प्रसंगी चिटणीसाला कंपनीच्या सभासदांशी पत्रव्यवहार जो आहे तो पत्रव्यवहार करावा लागत असतो. मग हा पत्रव्यवहार करत असताना चिटणीसाने त्या सभासदांविषयी आदर जो आहे तो आदर राखला पाहिजे आणि त्याचप्रमाणे पत्रामध्ये दिली जाणारी माहिती अचूक आणि सत्य असली पाहिजे आणि ते पत्र जे आहे ते स्पष्टपणा त्याच्यामध्ये असला आवश्यक आहे. आता जर बघितलं गेलं तर सभासदांबरोबर पत्रव्यवहार करणं चिटणीसासाठी आव्हानात्मक कार्य असतं. त्यासाठी त्याच्याकडे कौशल्य, ज्ञान आणि तंत्र असणं आवश्यक असते. आता आपण बघितलेलं आहे की व्यावसायिक पत्रव्यवहार जो आहे तो व्यावसायिक पत्रव्यवहार करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा व्यावसायिक पत्राचं महत्त्व किंवा व्यावसायिक पत्राच्या आवश्यक बाबी या सगळ्या घटकांचा विचार आपण केलेला आहे. मग त्या अनुषंगाने सभासदांशी पत्रव्यवहार करत असताना चिटणीसाला विशेष काळजी घ्यावी लागते आणि चिटणीसासाठी एक प्रकारे जर बघितलं गेलं तर ते आव्हानात्मक कामकाज असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता त्यासाठी कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजे तर अचूक माहिती. तर सभासदांशी पत्रव्यवहार करत असताना त्यांना चिटणीस जी काही माहिती देणार आहे ती माहिती अचूक असली पाहिजे. तर ही माहिती सत्य, अद्ययावत आणि वस्तुस्थितीस धरून असली पाहिजे. वस्तुस्थितीची आकडेवारी देत असताना चिटणीसाने विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. आता तिथे जे आहे अचूक माहिती, तर सभासदांना जी काही माहिती द्यायची असेल ती माहिती अचूक असणं आवश्यक आहे. कारण या जी माहिती पुरवायची आहे ती जर माहिती चुकीची पुरवली गेली तर तिथे गैरसमजाचं वातावरण जे आहे किंवा गोंधळाचं वातावरण जे आहे ते निर्माण होऊ शकतं आणि ते कंपनीसाठी त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे चिटणीसाने अचूक माहिती देणं आवश्यक आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे अचूक माहिती कशाच्या बाबतीत देणं आवश्यक आहे तर आकडेवारी. कारण आकडेवारीमध्ये थोडाफार तिथे जे आहे तर आकडेवारी लिहित असताना त्याच्यामध्ये काहीतरी चूक जी आहे ती चूक होऊ शकते. त्यामुळे चिटणीसाने आकडेवारी देत असताना विशेष काळजी जी आहे ती विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. आता आकडेवारीचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर फक्त एकच विचार करायचा की शून्य जे आहे तर तिथे पुढे एखादा आकडा आहे 1, 2, 3 आणि त्या 2च्या पुढे जे 4-5 शून्य लावलेले असतील त्याच्यातला एखादा शून्य कमी झाला किंवा वाढला तर काय परिस्थिती निर्माण होते ते तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे तिथे अचूक माहिती जी आहे ती अचूक माहिती चिटणीसाने देणं आवश्यक आहे. त्यानंतर ओघवती भाषा. आता ओघवती भाषा म्हणजे काय तर पत्राची भाषा ही अत्यंत साधी, सोपी आणि आकर्षक असली पाहिजे. साधी, सोपी आणि आकर्षक असली पाहिजे. पत्रामध्ये तांत्रिक शब्द किंवा लांबलचक वाक्यांचा वापर जो आहे तो वापर टाळला पाहिजे. ते पत्र वाचताक्षणी कळलं पाहिजे की पत्राचा आशय जो आहे तो वाचल्यास लगेच त्या वाचकाला समजलं पाहिजे. म्हणजे ते पत्र जे आहे ते पत्र सोपं असणं आवश्यक आहे. आता तांत्रिक शब्द जे आहे, आता तुम्ही जर तिथे जे आहे की चिटणीसाला तिथे चिटणीस जो आहे तर ओघवती भाषा, चिटणीने साधी सरळ आणि सोपी भाषा वापरली पाहिजे. आता तांत्रिक शब्द किंवा लांबलचक वाक्य, आता तिथे जे आहे तर त्या भागधारकाने कंपनीमध्ये फक्त पैसा जो आहे तो पैसा गुंतवलेला आहे. मग त्याला कंपनीच्या कामकाजाची सगळीच माहिती द्यायचं जर ठरवलं तर ते तांत्रिक शब्द, मग तिथे उत्पादनाच्या बाबतीमध्ये किंवा इतर ज्या तांत्रिक बाबी आहेत त्या जर त्याला समजायला सांगायचा प्रयत्न केला तर त्याच्या काही गळी उतरणार नाही. कारण तिथे जे आहे तो दैनंदिन कामकाजात सहभागी होत नाही आहे. त्यामुळे त्या तांत्रिक बाबींचा किंवा त्या तपशीलवार बाबींचा त्याला काही उपयोग नसतो. त्यामुळे तांत्रिक शब्द जे आहे ते तांत्रिक शब्द तिथे त्यानं वापरणं टाळलं पाहिजे. त्यानंतर लांबलचक वाक्य, तर लांबलचक वाक्य जे आहे तर ते वाक्य जे आहे ते वाक्य त्याच्यातून अर्थ जो आहे तो अर्थबोध व्हायला तिथे वेळ जो आहे तो वेळ लागत असतो. मग त्यामुळे तिथे जे आहे तर लांबलचक वाक्याचा वापर जो आहे तो वापर करू नये आणि सहज ते पत्र जो आहे तो आशय जो आहे तो मजकूर जो आहे तो मजकूर जर वाचला तर सहज त्याचा अर्थ जो आहे तो अर्थ समजला पाहिजे. म्हणजे ते पत्र सोपं जे आहे ते सोपं
असलं पाहिजे. आता तिथे जे आहे ओघवती भाषा, आता इथे बघा मी तुम्हाला सांगते की सभासदांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने घ्यावायची काळजी. मग इथे जर मी तुम्हाला सांगितलं गेलं की कंपनी कायदा जो आहे त्या कायद्याचा वापर करायचा आहे, त्या अनुषंगाने पत्रव्यवहार करायचा आहे, त्या बाबतींचा तिथे हे करायचं आहे, तर इथे जे आहे ते कुठेतरी तुम्हाला ते समजायला थोडंसं कठीण जाणार आहे. किंवा कायद्यातील ह्या कायद्यामध्ये हे कलम दिलेलं आहे, ह्या कलमामध्ये या कलमांच्या अनुषंगाने ह्या बाबीची पूर्तता होणं आवश्यक आहे, त्या बाबीची, मग याचा जर मी उल्लेख करत गेले तर तिथे तुम्हाला सुद्धा समजायला अवघड जाणार आहे. मग तिथे जे आहे अत्यंत सोपं साधे शब्द जे आहे किंवा शब्द वाक्य जे आहे ते वाक्य वापरणं आवश्यक असतं. त्यानंतर त्वरित उत्तर. तर त्वरित उत्तर, साधं उदाहरण मी तुम्हाला त्वरित उत्तरचं देते. आपण जर एखाद्या वेळेस मित्राला कॉल जर केला आणि त्या मित्राने त्वरित जर आपल्याला रिप्लाय जो आहे तो रिप्लाय दिला नाही, तर आपण काय लगेच त्याला बोलायला सुरुवात करतो. किंवा त्याने जर आपला फोन नंतर बघितला आणि त्याने आपल्याला कॉल केला तर लगेच आपण त्याला आधी आपलं काम होतं ते सांगणार नाही, त्याला आधी काय विचारणार, त्याने मी मगाशी फोन केला होता, फोन का उचलला नाही. अशा प्रकारे जे आहे त्यामुळे त्वरित उत्तर जे आहे ते त्वरित उत्तर देणं आवश्यक आहे. मग सभासद जे आहे तर त्या सभासदांकडून जे काही पत्र आलेले असतात त्याला विनाविलंब उत्तरं जी आहे ती विनाविलंब उत्तरं दिली पाहिजे. म्हणजे लगेच त्या पत्रांना उत्तरं जी आहे ती उत्तरं जी आहे ती उत्तरं दिली पाहिजे. तसंच तक्रार जर केलेली असेल तर त्या पत्राची त्वरित दखल जी आहे, काही तक्रार केलेली असेल सभासदांनी कंपनीच्या काही कामकाजाविषयी, तर त्वरित त्या सभासदाची जी काही तक्रार आहे किंवा जी काही शंका आहे त्याचं निरसन करणं आवश्यक आहे. कारण ते जर केलं नाही तर त्या सभासदाच्या मनामध्ये कंपनीविषयीची वेगळी प्रतिमा निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्वरित उत्तर जे आहे ते त्वरित उत्तर देणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढे जे आहे ते म्हणजे गोपनीयता. आपण चिटणीस जो आहे तर चिटणीस आपण ज्यावेळेस बघितला की जरी तो मुख्य कार्यकारी अधिकारी असला तरी चिटणीस जो आहे हा चिटणीस फार पूर्वीपासून गोपनीय अधिकारी म्हणून कामकाज जे आहे ते कामकाज करतोय. म्हणजे फार पूर्वीच्या काळापासून जर विचार केला गेला तर चिटणीसाच्या कामकाजाचं स्वरूप जे आहे ते स्वरूप गोपनीय आहे. आणि त्यामुळे चिटणीस हा कंपनीच्या गोपनीय माहितीचा विश्वासू अधिकारी जो आहे तो अधिकारी असतो. त्यामुळे कंपनीच्या बाबतीमध्ये त्याने गोपनीय माहिती जी आहे ती माहिती उघड करणं टाळलं पाहिजे. त्याचप्रमाणे काय होतं की काही सभासदांना कंपनीची अंतर्गत माहिती जाणून घ्यायची असते. मग त्यामुळे ही जी माहिती आहे तरी देखील तिथे जी आहे तर ती माहिती जी आहे ती माहिती ते चिटणीसाकडून काढण्याचा प्रयत्न करू शकता. आणि चिटणीस जो आहे हा चिटणीस दैनंदिन कामकाज बघतोय, संचालक मंडळाचे सगळे निर्णय, एकंदर कंपनीचं सगळं कामकाज, कारण तो मुख्य अधिकारी आहे. त्यामुळे कंपनीच्या प्रत्येक बाबीची माहिती जी आहे ती माहिती त्याला असणार आहे. त्यामुळे सभासद जी आहे ती सभासद त्याच्याकडून ती माहिती काढण्याचा प्रयत्न करू शकतात. मग त्यामुळे त्याने ती माहिती जी आहे ती माहिती तिथे त्यांना देऊ नये. आणि अशा चौकशी ज्या आहे तर अशी जर चौकशी केलेली असेल, गोपनीय बाबींची जर काही चौकशी केलेली असेल तर त्याची उत्तरं जी आहे ती उत्तरं देण्याचं त्यानं टाळलं पाहिजे. नम्रता किंवा सौजन्य. तर आता तिथे नम्रता जे विचार जर केला गेला तर नम्रतापूर्वक पत्रव्यवहारामुळे सहानुभूती, आदर, आपुलकीचे दर्शन होतं. आता सौजन्यता म्हणजे काय, तर अयोग्य भाषा टाळून सभ्य भाषेचा वापर करावा. पत्र लिहिताना पत्राचा कल हा नम्रतेचा, विनयशील, मित्रत्वाचा ठेवला पाहिजे. आणि सभासदाच्या तक्रारी पत्रांना दिली जाणारे उत्तरे देखील नम्र भाषेत असावीत. आता नम्रता आपण बघितलंय की पत्रव्यवहार जो आहे तर पत्रव्यवहाराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आहे की तो नम्रतापूर्वक किंवा सौजन्यपूर्वक असावा. मग तिथे सभासदांशी पत्रव्यवहार करत असताना तिथे सौजन्यशील भाषेचा वापर जो आहे तो वापर केला पाहिजे. त्याच्यातून सहानुभूती दिसली पाहिजे, आदर दिसला पाहिजे. कारण पत्र जे आहे हे पत्र कंपनीची प्रतिमा तयार करत असतात. त्यामुळे तिथे त्या पत्रामध्ये नम्रतापूर्वक किंवा सौजन्यपूर्वक भाषेचा वापर जो आहे तो वापर केला पाहिजे. आणि ही नम्रतापूर्वक किंवा सौजन्यपूर्ण भाषा वापरण्याचा कस कुठे लागतोय,
तर ज्या वेळेस काही तक्रार जी आहे ती तक्रार आलेली असते, त्या तक्रारीला उत्तर देत असताना याचा वापर होणं आवश्यक आहे. कारण काही तक्रार जर केलेली असेल तर त्या तक्रारीच्या वेळेस तिथे चिडून जाणून उत्तर देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, परंतु या बाबतीमध्ये चिटणीसाने संयम जो आहे तो संयम बाळगणं आवश्यक असतं. त्यानंतर कायदेशीर बाबी. तर पत्रव्यवहार करत असताना कंपनी कायद्यातील तरतुदींचे पालन जे आहे ते पालन करणं आवश्यक असतं. आणि काही बाबतीमध्ये पत्रव्यवहार करत असताना चिटणीसाला कायदेशीर सल्लागाराचं मत किंवा त्याचा सल्ला जो आहे तो सल्ला घेणं आवश्यक असतं. आणि तिथे जे आहे तर पत्राच्या बाबतीमध्ये सुद्धा काय केलं पाहिजे, कंपनी कायद्यातील तरतुदींची पूर्तता जी आहे ती पूर्तता करणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढे जे आहे ते म्हणजे काळजीपूर्वक पत्रलेखन. तर सभासदांशी पत्रव्यवहार करताना काही वेळा चिटणीसाला नकारात्मक पत्र पाठवावी लागतात. अशी पत्र अत्यंत काळजीपूर्वक लिहिली पाहिजे, कारण त्यामुळे सभासद जो आहे तो सभासद दुखावला जाणार नाही. आणि सभासदाला पत्रावरून ही गोष्ट पटली पाहिजे की कंपनी हितासाठीच व्यवस्थापनाला नकारात्मक भूमिका घ्यावी लागली आहे. आता काळजीपूर्वक पत्रलेखन याचा विचार करत असताना तर नकारात्मक पत्र जी आहे ती नकारात्मक पत्र पाठवावी लागतात. आणि ही पत्र जी आहे ही पत्र लिहित असताना सभासद दुखावला जाणार नाही याची काळजी जी आहे ती काळजी घ्यावी लागत असतं. आणि त्या सभासदाला पटवून द्यावं लागतंय की हा नकारात्मक जरी निर्णय असला तरी हा कंपनीच्या हितासाठी घेतलेला आहे. मग अशा प्रकारे त्याची भावना निर्माण होईल, अशा प्रकारे काळजीपूर्वक पत्रलेखन करणं आवश्यक आहे. आता आपण जे पत्राचे नमुने बघणार आहोत त्याच्यामध्येच एक पत्र आपण बघणार आहोत की लाभांश जो आहे तो लाभांशाचा दर कमी केलेला आहे. मग तो दर का कमी केला आहे, त्याला काय कारण आहे, भविष्यात आपण काय करू शकतो. मग अशा प्रकारे काळजीपूर्वक पत्रलेखन जे आहे ते म्हणजे समोरच्या व्यक्तीला व्यवस्थित पटवून देऊन तो दुखावला जाणार नाही अशा प्रकारे पत्रव्यवहार करणं आवश्यक आहे. आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे कंपनीची प्रतिमा. तर सभासदांबरोबर पत्रव्यवहार करत असताना कंपनीच्या नावलौकिक वाढवण्यास मदत जी आहे ती मदत झाली पाहिजे. आणि स्पष्ट परंतु सौजन्यपूर्व लेखनाने सभासदाच्या सर्व अडचणी, प्रश्न, शंका नम्रतापूर्वक दूर केल्या पाहिजे. म्हणजे एक प्रकारे तिथे पत्रव्यवहार जो आहे आपण बघितलं की पत्रव्यवहार कंपनीच्या वतीने चिटणीस करतोय, परंतु तो पत्रव्यवहार कंपनीची प्रतिमा तिथे समोरच्याच्या मनामध्ये निर्माण करत असतो. त्यामुळे तो पत्रव्यवहार जो आहे तो पत्रव्यवहार अतिशय व्यवस्थितपणे चिटणीसानं करणं आवश्यक आहे, कारण त्यामुळे कंपनीचा नावलौकिक जो आहे तो नावलौकिक वाढण्यास मदत होत असते. मग अशा प्रकारे सभासदांशी पत्रव्यवहार करत असताना चिटणीसाने काळजी जी आहे ती काळजी घेणं आवश्यक आहे. आपण एकूण सभासदांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने कोणती काळजी घेतली पाहिजे हे 8 मुद्द्यांच्या आधारे आपण विचारात जे आहे ते विचारात घेतलेलं आहे. आता यापुढे जे आहे आपल्याला काय बघायचं आहे की सभासदांबरोबर कोणत्या प्रसंगी पत्रव्यवहार जो आहे तो पत्रव्यवहार करावा लागत असतो. तर सभासदांशी अनेक प्रसंगी पत्रव्यवहार करावा लागत असतो. तर त्यातील काही पत्र जे आहे ते पत्रांचा आपण विचार करूया. तर तिथे भाग वाटप जे आहे ते भाग वाटप केलेलं आहे. म्हणजे सभासद म्हणण्यापेक्षा अर्जदारांनी भाग खरेदी करण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि त्यांना भाग वाटप मंजूर झालेलं आहे ते कळवण्यासाठी भाग वाटप पत्र पाठवलं जातं. त्यानंतर दिलगिरी पत्र. तर ज्या व्यक्तींनी कंपनीच्या भागांसाठी अर्ज केलेला आहे परंतु त्यांना कंपनीचे भाग मंजूर झालेले नाही त्या व्यक्तींना दिलगिरी पत्र जे आहे ते दिलगिरी पत्र पाठवावं लागत असतं. त्यानंतर भाग दाखला. तर भाग खरेदी केल्याचा पुरावा जो आहे तो पुरावा म्हणून भाग वाटप पत्र जे आहे त्या संबंधीचं पत्र पाठवावं लागतं. त्यानंतर बोनस भाग वाटप पत्र. तर बोनस भाग जे आहे तर बोनस भाग वाटप पत्र. तर आपण बघितलं आहे की बोनस भाग जे आहे कंपनीच्या विद्यमान भागधारकांना दिले जात आहेत त्यासंबंधी त्यांना कळवण्यासाठी. त्यानंतर हक्क भाग विक्री जे आहे तर त्याचा विकल्प जो आहे तो विकल्प देण्यासाठी. त्यानंतर लाभांश वाटप जे आहे त्या लाभांश वाटपाचं पत्र, लाभांश विनंतीपत्र जे आहे ते विनंतीपत्र, भाग हस्तांतरणास मंजुरी देणारं, भाग हस्तांतरास नकार देणारं, भाग संक्रमणासंबंधीची कायदेशीर
कायदेशीर प्रतिनिधी भाग संक्रमण, त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. भाग संक्रमणाचा जर विचार केला गेला तर भाग संक्रमणामध्ये काय होतं, त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्याला दिवाळखोर म्हणून घोषित केलं आहे किंवा त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. मग त्याच्या भाग संक्रमणासंबंधी त्याच्या कायदेशीर प्रतिनिधीबरोबर पत्रव्यवहार केला जात असतो. त्यानंतर कंपनीची सर्वसाधारण सभा जी आहे त्या सभेसंबंधीची सूचना व कार्यक्रम पत्रिका, त्यानंतर भाग दाखला गहाळ झाल्याचे सूचनापत्र आणि सभासदाने काही तक्रार जर केलेली असेल तर त्या तक्रारीसंबंधीचं पत्र जे आहे, अशा वेगवेगळ्या प्रसंगी पत्रव्यवहार जो आहे तो पत्रव्यवहार तिथं केला जात असतो. आता इथे प्रामुख्याने जे आहे तर प्रामुख्याने आपल्याला कंपनीच्या चिटणीसाला सभासदांबरोबर कराव्या लागणाऱ्या पत्रव्यवहाराच्या प्रसंगातील काही प्रसंग जे आहे ते प्रसंग खालीलप्रमाणे आणि त्याचाच विचार आपण कुठे करणार आहोत, नमुना पत्रांमध्ये. तर सगळ्यात पहिलं जे आहे ते म्हणजे भाग दाखला किंवा भाग प्रमाणपत्र वाटपपत्र, त्यानंतर लाभांश वाटपपत्र लाभांश अधिपत्राद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसमार्फत, त्यानंतर बोनस भाग वाटपपत्र आणि लाभांशाचा दर कमी असल्याची तक्रार करणाऱ्या भागधारकाच्या तक्रारीस उत्तर देणारे पत्र. मग इथे जे आहे हे 4 पत्र जे आहे हे 4 पत्र आपण नमुना पत्र म्हणून बघणार आहोत. तर या 4ही नमुना पत्रांच्या बाबतीमध्ये आपण काय करणार आहोत, तर हे नमुना पत्र जे आहे त्याचा अर्थ किंवा त्याच्यामध्ये कशाचा समावेश केला जातो त्याचा विचार करणार आहोत आणि त्यानंतर प्रत्यक्ष पत्र जे आहे ते पत्र आपण तिथे बघणार आहोत. मग तिथे भाग दाखला वाटपपत्र म्हणजे काय, लाभांश वाटपपत्र म्हणजे काय, बोनस भाग वाटपपत्र म्हणजे काय, या बाबींचा विचार करून आपण तिथे सविस्तरपणे 4ही पत्र जे आहे ते 4ही पत्रांचा विचार जो आहे तो विचार आपल्याला करायचा आहे. आता मी तुम्हाला मगाशीच विनंती केलेली होती की तिथे कंपनीचं नाव, पत्ता तुम्ही स्वतः तयार करा आणि त्याचप्रमाणे अंतर्गत पत्ता देखील तुम्ही स्वतः तयार करा. मग तुम्ही जर तो स्वतः तयार केलेला असेल तर त्या अनुषंगाने आपल्याला पुढे जायला जे आहे ते पुढे जायला मदत होईल. पुढच्या तासाला नमुना पत्रांचा विचार जो आहे तो विचार आपण तिथे करूया. धन्यवाद.